सांडितो अवागुनु रे भ्रमरा चरण कमळदळू रे भ्रमरा भोगितू निष्ठू रे भ्रमरा सुमन्न सुगंधु रे भवरा परिमळ विद्गदु रे भ्रमरा चरण कमळदळू रे भ्रमरा भोगितू निष्ठू रे भ्रमरा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा बाप रखुमा दिवरु रे भ्रमरा चरण कमळदळू रे भ्रमरा भोगितू निष्ठू रे भ्रमरा विठ्ठल भ्रमरा सांडितो अगुनु रे भ्रमरा चरण कमळदळू रे भ्रमरा भोगितू निष्ठू रे भ्रमरा श्रीमंत श्री अलंकापूर निवासी ज्ञानेश्वर महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये ज्ञानोबाराय एका भ्रमराला भोंग्याला उपदेश करतात, ज्याचं चिंतन तुमच्या पुढे करायचं आहे. विठ्ठल या देवा इको कमी करा, बेस द्या साधा. या हिवरा या गावामध्ये भगवान गणेशाचं हे मंदिर आहे, भव्य भयंकर मोठा मंडप, फार प्रशस्त जागा, आणि त्याकरता माझी ही कीर्तनाची सेवा आहे. आमचे संदीपराव, आमचे डॉक्टर, आमचे संतोषराव या लोकांनी आग्रह केला आणि त्यानिमित्ताने ह्या सेवेचा योग आला, समाधान वाटलं. आमचे नेहमीचे संजय महाराज हे बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम असतात, मृदंगवादक ज्यांची संस्था आहे, विद्यार्थी वर्ग ते महाराज, महिला पुरुष वर्ग आणि संस्थांची मंडळी, अध्यक्ष, सर्व ट्रस्टी मंडळी. भयंकर मोठं बांधकाम आहे, फार मोठा समाज आहे, नाही काय. बांधकामाच्या मानाने, गावाच्या मानाने, नाही काय, जेवढ्या बाया तेवढे माणसं नाहीत आणि हे चुकीचं आहे. असं आहे का? आमचं काही नाही, आम्हाला काय आहे, कीर्तन झालं, पाकिट दाबलं, निघालो, आमचं काय. परंतु अध्यात्माशिवाय, परमार्थाशिवाय, भगवत भक्तीशिवाय मनुष्य देहातल्या जीवाला जीवन स्थिर राहण्याकरता दुसरा उपाय नाही. असं आहे. औषध सर्व रोगानाम श्रद्धया हरिसेवनम. असं आहे. साऱ्या रोगावरच औषध आहे परमार्थ, साऱ्या रोगावरच औषध आहे भगवत भक्ती, त्याची आवश्यकता आहे, असं चिंतन आहे. मोठमोठे राजे झाले आपल्या देशामध्ये, त्यांनी सुद्धा परमार्थ केला, एवढा परमार्थ केला का पृथ्वी भोगत असताना त्या लोकांनी सोडून दिलं आणि निघून गेले देवाच्या दर्शनाकरता. याची आवश्यकता आहे, असं आहे. परंतु आपल्या समाजामध्ये विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, केलेंतरी प्रेम सुख, केलेंतरी प्रेम सुख, केलेंतरी प्रेम सुख. निदान उशिरा का होईना सप्ताह सुरू झाला आणि कथेच्या निमित्ताने हा सर्व समाज आज इथे आहे. कथा आहे, कीर्तन आहे, हरिपाठ आहे, बाकीच्या ह्या साऱ्या गोष्टी, काकडा आहे, ह्या साऱ्या गोष्टी आहेत, बरं का. आता इथे पाणी जवळच ठेवलं आहे, सारखं सारखं पाणी प्यायला उठू नका, सारखा सारखा विक्षेप करू नका, बरं का. जेवढं आता तुमच्यापाशी असेल तेवढं प्या, आता पुन्हा काही फक्त बाकी काही चालते मग, असं आहे ते का. हजार किलोमीटरचा आम्ही प्रवास करून यायचा आणि तुम्ही इथे येऊन काहीतरी करायचं, हे योग्य नाही आहे का. तुम्हाला माहीत नाही काय त्रास आहे उन्हाचा, प्रवासाचा, नाही का. हजारो किलोमीटर, लाखो गाड्या ओव्हरटेक करून तुमच्या गावामध्ये येतो. मी अमरावती जिल्ह्यामधला आहे, परंतु 12 महिने 12 काळ संजय महाराजला विचारा, नाशिक, नगर, पुणे, चिपळूण, सातारा, सांगली, मुंबई, ठाणे, मुरबाड या भागात राहतो. 12 महिने सोलापूर, बीड, गावणगाव माझ्या पाठ आहे तिकडचं, विचारा महाराजांना, बरं का. परंतु आपल्या भागामध्ये असे मोजके ठिकाण आहेत का ज्या ठिकाणी हा योग येतो. देशमुखाचं गाव आहे, नात्या गोत्याचं गाव आहे, बरं काय. जास्त बोलता येत नाही कारण का अंदर की बात आहे, नाही असं शास्त्र आहे, बरं काय. म्हणून आता परमार्थाची किती महत्त्वाची बाब आहे, किती महत्त्वाची जबाबदारी आहे परमार्थ, किती भजन महत्त्वाचं आहे, किती परमार्थ महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला सांगण्याकरता हा ज्ञानोबारायाचा अभंग घेतला. अतिशय सुंदर आहे. या अभंगावर तुम्ही चिंतन ऐकलं असं मला वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
ज्ञानोबारायचं वाङ्मय फार कठीण आहे, असं आहे, त्यांची भाषा समजत नाही. पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी. हा ज्ञानोबारायचा भाग आहे. माझ्या पोटी पती जन्माला आला, मी त्याची पत्नी झाली. हे आयुष्यभर समजणार नाही. विठ्ठल हा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, हा साऱ्या गावाला अभंग माहित आहे. पण पहिल्या चरणामध्ये 2 बाया बोलल्या, अगे साजनी रूप पाहता सुख झाले गे. ह्या 2 बाया कोणत्या सांगा? अभंग ज्ञानोबारायचा आहे. बाया कोणत्या ह्या? तुम्ही म्हणाल एक शांताबाई. शांताबाई नाही, शांताबाई मोकाटी आहे, ती यातली नाही आहे. शांताबाई यातली नाही आहे, नाही काय? ज्ञानोबारायचा अभंग आहे हा. ज्ञानोबा याच्यामधल्या 2 बाया कोणत्या माहिती तुम्हाला? एक निवृत्ती आणि एक प्रवृत्ती. विठ्ठल विठ्ठल अगे साजनी रूप पाहता सुख झाले गे. प्रवृत्तीवर असताना काही समजलं नाही, पण जेव्हा निवृत्तीवर गेली तेव्हा परमात्मा पाहिला. मग कोण पाहिला ग? तो हा विठ्ठल बरवा, असं चिंतन आहे. बरेचसे अभंग असे आहेत. मला समजलं नाही तर 25 वर्ष, मी 42 वर्ष पंढरी आळंदीची वारी करतो. तुम्हाला माहीत नाही म्हणून सांगतो. विदर्भ आणि खानदेशामधून 160 वर्षापूर्वीची दिंडी आहे आमची, अमरावतीकर देशमुख दिंडी नंबर 14. तळामध्ये 5च माणसं आहेत. तळामध्ये ज्ञानोबारायच्या उजवीकडे पहिल्या नंबराला अमरावतीकर आहे. इतकी दिंडी आहे मानाची. 160 वर्ष झाली दिंडीला. आपल्या विदर्भातली आणि खानदेशातली पहिली दिंडी 14 नंबर. हे 14च्या अलीकडे कुणाच दिंडी नाही विदर्भातली आणि खानदेशातली. मराठवाड्यातली आहे, सोलापूर साताऱ्याची आहे, आपल्या कोण नाही. ही दिंडी आहे माझी, मी त्याचा मालक आहे. ज्ञानोबाराय बसले का उजवीकडे अमरावतीकर तंबू आहेत, आपले अमरावतीकर ट्रक आहे. अमरावतीकर दिंडी नंबर 14 पद्माकर महाराज देशमुख, त्या दिंडीचा मालक आहे मी. 42 वर्ष पायी चालतो. एकदा ट्रकात बसलो नाही, एकदा गाडीत बसलो नाही, एकदा पंक्तीत काय चाललं माहीत नाही, एकदा तंबूत लोक किती आहे माहीत नाही. एकदा सुद्धा दिवसभर भजन करायचं, सकाळी 6ला टाळ घ्यायचा, रात्री 9 वाजेपर्यंत ज्ञानोबाराय बसले की बसायचं. 2 घास कस तरी खायचे नव्हतं, खायचे नाही, तसं उभं राहायचं कीर्तनाला. कीर्तन झालं की खाली बसायचं, 2 घास खाऊन झोपायचं. झोपलं की लगेच 3ला उठायचं, काकड्याला उभं राहायचं. काकड्याला झाला काकडा का लगेच यायचं, बादलीवर अंगावर पाणी घ्यायचं आणि कस तरी काहीतरी आवरावरी करायची. 2 मिनटं पडायचं जमिनीवर, लगेच 6ला टाळ घ्यायचा. दिवसभर भजन, रात्री 9 वाजे म्हणतो. मी दिंडी चालू आहे आणि मी दिंडीत नाही, तुम्हाला कधी सापडणार नाही. दाखवा एक महाराज दाखवा. 42 वर्ष काय बोलता? थुक्याला थुका, आंबट चुका, काय बोलता? हां, दिंड्या तर महाराज लोकांनी भलत्या काढल्या, पण लॉजिंग अँड बोर्डिंग हान फकिरी आमटी. वा, पीठ दाब, ज्वारी दाब, वर्गणी दाब. अजून मला बिशी किती आहे दिंडीत आमच्या माहीत नाही. भजन असं आहे का? आमचे गुरु फार पॉवरफुल होते आणि मी पुण्यवान आहे. 500 टाळकरी, 25 मृदंग, त्यात कीर्तन केले मी 11 वर्षे चंद्रभागेमध्ये. 50,000 माणसं. आता चंद्रभागेतले कीर्तन बंद झाले. फळावर होतो आम्ही येडशेखराच्या, म्हणून हा फळावरचा स्वर आहे. अजून एक उंच आहे, पांढरी चार किंवा काळी तिथून राहायचा. हा उंच स्वर. धोत्रातले माणसं राहायचे मराठवाड्यातले. हां, असे वाटाचे जंगली, एकदम पातळ वरण, पातळ भाजी, असा फुरका मारायचे. आपण जर त्या भाजीकडे पाहिलं का टर डर, एवढी लाल भाजी राहायची. पण एकदा हे पकडलं पाऊल का 2 तास पाऊल चालायचं. 2 तास कद्धा दा धिंदा दा. काय सांगा तुम्हाला. ते भजन केलं आम्ही. 25 वर्ष मी तंबू ठोकले भजन करून, दिंडी करून. तपश्चर्या असते ती, हे तुम्हाला माहीत नाही. दिंडी आपली ज्ञानोबारायच्या तळामध्ये उजवीकडे अमरावतीकर, डावीकडे वासकर. चांगलं आहे का? परमार्थाशिवाय मजा नाही. परमार्थ एकदा तुम्ही केला तर तुमच्या पायाची दास होत असेल लक्ष्मी. पैशाचं काय घेऊन बसले? भजन तर करा. मला आनंद वाटला की म्हटलं या गावामध्ये एवढं मोठं हे यांनी सप्ताह सुरू केला, बरं झालं. फक्त आता हळूहळू तरुण मुलांना, मुलींना, आपल्या लोकांना आणत राहिलं पाहिजे. का? याशिवाय तुम्हाला जगता येणार नाही. मोठ्या मोठ्या गड्या खाली झाल्या बाबा. माझी गडी आहे सुरळीमध्ये. हां,
500 एकर जमीन. मनुष्य बसला पातेल्यामध्ये गंजामध्ये, तर दिसत नव्हतं. एवढे मोठे पातेले पाहिले आम्ही, तांब्याचे पितळचे गंज, एवढी श्रीमंती. सारं खाली आलं. कसं काय? पुंडलिक वरदा टर डर काय राहणार, काय राहणार आहे असं आहे. हे झालं आपल्या समाजामध्ये. नाही तर काय सांगा तुम्हाला, ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ समाज आहे क्षत्रिय. मला माहीत आहे. 5 जे बाप आहेत माणसाचे, त्याच्यामध्ये 5 बापामध्ये एक अन्नदाता, भयत्राता, जन्मदाता, त्यातला अन्नदाता ब्राह्मण क्षत्रियाच्या भरोशावर जगला, म्हणून ब्राह्मणाचा बाप आहे क्षत्रिय, असं लिहिलं शास्त्रामध्ये आपल्या. चांगला आहे का? ज्ञानोबारांनी साऱ्या वर्णन केलं समाजाचं, पण जेव्हा क्षत्रियापाशी आले तेव्हा थांबले, बोलले, नाना क्षत्रिय नव्हे नरू, तो सत्व सोनियाचा महामेरू. क्षत्रिय माणूस नाही, तो सत्वरूपी सोन्याचा पर्वत आहे. ब्राह्मणाबद्दल बोलले, वैश्याबद्दल बोलले, शूद्राबद्दल बोलले, पण जेव्हा क्षत्रिय पाशाल तेव्हा थांबले का? हो, क्षत्रिय आहे तर ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे तर वैश्य आहे, क्षत्रिय आहे तर शूद्र आहे. या लोकांनी अप्सरेसारख्या स्त्रिया, गोऱ्या गोरा पान, नेमकं लग्न झालं आणि युद्ध करण्याकरता पलीकडचा राजा आला, तर सोन्यासारख्या स्त्रिया विधवा करून, लेकरा बाळाला आग लावून समाज सांभाळला. तुम्हाला काय किंमत माहीत आहे? तशी देशमुखी मिळत नसते. मान देऊन, शरीर कापून, तुकडे करून मिळाली ही. काय सांगते शास्त्र? 500 गावचा मालक देशमुख राहायचा, आणि तो एका गावामध्ये महसूल गोळा करायला एक व्यक्ती ठेवायचा, त्याचं नाव पाटील, असं लिहिलं आहे शास्त्रामध्ये. सम्राट, चक्रवर्ती, राजा, महाराजा, नाईक, हे लिहिलं आहे. 10 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तो समाज आहात तुम्ही, म्हणून तुम्हाला अलीकडे पलीकडे जायला आणि खाली यायला हे नाही, काय तुम्हाला परवानगी नाही आहे. चांगल्या समाजानं चांगलं वागलं पाहिजे. तुका म्हणे बळी देता ते निधान, भिकेसाठी कोण राज्य देतो. मान कापायची तयारी जेव्हा असेल तेव्हा राज्याचा मालक होत असतो. संपत्ती काय तशी मिळते काय? माझ्या झोळीत टाका बरं देशमुखी, नाही, मान कापून द्यावं लागेल. असं आहे. उतरोनी करी घ्यावे शीश, मान कापायची, हातावर घ्यायची. एवढं दुःख भोगलं, तेव्हा मिळाली इस्टेट, तेव्हा मिळाली संपत्ती. सांभाळा. का? तुमच्या कुलामध्ये अनंत लोकांचं रक्त वाहिलं. हां, अप्सरेसारख्या स्त्रिया विधवा झाल्या, नारळ फोडायला कोणी मनुष्य राहिला नाही, असे बर्बाद झाले खानदानच्या खानदान. तेव्हा तुम्हाला हे मिळालं वैभव. वैभव मिळणं सोपं आहे, सांभाळणं कठीण आहे. म्हणून देवाच्या पाय पकडा. विठ्ठल 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 हे सोपं नाही आहे बाबा. इतिहास पहा तुम्ही, आपल्याला अभंग बाजूला राहील एवढं सांगत नाही. एवढं सांगतो की परमार्थ पकडला, मंदिर एवढं मोठं, समाधान वाटलं मला. वा वा वा. देवाला सांगील कोरोना कुठेही नाही, पण हिवऱ्यात आणू नको म्हणील. फार मोठं, एवढी जागा तुम्हाला काय सांगू. मराठवाड्यामध्ये कीर्तन असतात, वावरामध्ये कीर्तन असतात, जागा नसते, लहानशी पट्टी टाकली असते, समाज फाट असतो. समाज उठला की सारा दुळला दुळला होतो. तुमच्या गावात तेवढी जागा आहे, तुम्ही पुण्य केलं असं आहे. पुण्याशिवाय काय हे? नाही नाही नाही. परमार्थ पुण्याशिवाय नाही, वैभव पुण्याशिवाय नाही, एवढं मोठं मंदिर पुण्याशिवाय नाही. साऱ्याच गोष्टी पुण्यावर अवलंबून आहेत. देवा, तुम्ही पुण्य करून आलात म्हणून या गावात आलात ना, असं आहे ना. तुम्ही त्या कुलात आलात ना. हां, चांगल्या कुलात जन्म घेणे, चांगलं वागणे, चांगलं होणे, चांगली श्रीमंती असणे, हा सारा पुण्याचा प्रकार आहे. असं आहे. पाप्याच्या घरी श्रीमंती येत नसते, आणि पापी 200 एकराचा आणि 300 एकराचा मालक होत नसतो. होई सांगू. नानाबारा सांगतात,
अगा निधान जोडावया, भाग्ये घडे धनंजया. श्रीमंत होण्याकरता पुण्य केलं पाहिजे आणि ते पुण्य तुमच्या समाजाने केलं म्हणून राखून ठेवा. भजन करा, परमार्थ करा, माळ घाला, वारी करा, पंगत द्या, जेवण द्या, कीर्तनाला या, कीर्तनाला लवकर या म्हणजे बरं होईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण मनुष्य देहातल्या जीवाला समजत नाही. काय समजत नाही? मला काही समजत नाही हे ज्याला समजते त्याला काहीतरी समजते, पण मला काही समजत नाही हे ज्याला समजत नाही त्याला काही समजत नाही. तुम्हाला समजला का नाही? पहिल्यांदा मला काही समजत नाही हे समजलं पाहिजे, पण समजतच नाही ना. का समजत नाही? ऐकत नाही म्हणून. एका शिक्षकाने विद्यार्थ्याला क शिकवला, त्याने म्हटला नाही, मास्तरनं मारलं 8 दिवस. 9व्या दिवशी मित्र गेला घरी, म्हटला बंड्या तो क नाही म्हटला. म्हटला नाही. तुला येत नाही का? म्हणे येते. म्हण बरं. म्हटला क. अजून म्हण बरं. म्हटला क क. अजून म्हण बरं. क क क क क क. इतके वेळा क म्हणतो मूर्खा. मास्तर पुढे एकदा क म्हण मारणं बदल ना. तो म्हटला मास्तरनं किती वेळा मारू दे पठ्ठ्या क म्हणणार नाही. म्हटलं का तुला येत नाही का? म्हणे येते. म्हणे का नाही म्हणणार? तो म्हटलं कारण आहे. म्हणे कोणतं कारण आहे? पण तुला माहीत नाही. उद्या क म्हटला, परवा मास्तर ख शिकवण. परवा ख म्हटला, नरवा क शिकवण. कच म्हणणं बंद, पुढचं बंदच बंद. ज्याला परमार्थ शिकायचा आहे त्याने सुरू केलं पाहिजे परमार्थ शिकायचं. का? संसार तर आहेच. मग संसार तर अनेक छंदाने भरला आहे, पण परमार्थ केव्हा कराल? मग संसारामध्ये अनेकांच्या अनेक आवडी आहेत, त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकणार नाही तुम्ही. पत्नीची इच्छा वेगळी, नवऱ्याची वेगळी, मुलाची वेगळी, सुनेची वेगळी, सासूची वेगळी, अशा अनंत इच्छा आहेत संसारामध्ये. तसं परमार्थात नाही. परमार्थात एक इच्छा, एक देव, एक भाव, एक निष्ठा, एक चिंतन, एक जप, हे सर्व एका ठिकाणी आहे. संसारामध्ये अनेक गोष्टी आहेत ना. एका माणसाने साडी आणली विकत बायकोसाठी. ती म्हणली काय साडी आणली? हे या वयात शोभते काय साडी असा कलर? तो म्हटला घेऊन जातो. घेऊन गेला. मग त्यानं आणला बूट आणला. बायको म्हटली असा कलर तुम्हाला शोभतं का या वयामध्ये? हां, कमाल आहे तुमची. बूट वापस घेऊन गेला. तो मालक म्हटला, बूट विकणार दुकानदार म्हटला का हो तुमच्याकरता आणला होता, भयंकर महाग आहे, तुम्ही असं केलं आता? तो म्हटला बायको नाही म्हणते ना. 4 महिन्याने पुन्हा गेला. म्हटला का हो तो बूट आहे का मागचा? तो म्हटला आहे. कोण घेते महाग? एवढा तसाच ठेवला आहे का? द्या बरं मला. दिला आणि पैसे घेतले आणि दिला. म्हणे का हो तुम्ही मागे वापस आणला, आता कसं काय घेतला? तुझ्या बायकोची आवड बदलली काय? तो म्हटला बायकोची आवड नाही बदलली, बायकोच बदलली म्हटलं. अशा अनेक आवडी आहे संसारामध्ये. संसार वेगळा, परमार्थ वेगळा. परमार्थामध्ये एक आवड, एक देव, एक जप, एक चिंतन, एक वारी, एक भजन, एक गंध, एक तुळशीचं पाणी, एक तुळशीची माळ, सर्व एक ज्याला जिथे त्याला परमार्थ म्हणतात. म्हणून तेली, माळी, मराठा, कुणबी, कोळी, भोई, मारवाडी, ब्राह्मण, मातंग, चांभार, कुंभार, लोहार सारे एका ठिकाणी काय येतात? परमार्थ आहे म्हणून. संसारामध्ये वेगळं वेगळं, पण परमार्थामध्ये सारा समाज एका ठिकाणी येतो. काय कारण आहे? सर्वांची एक आवड आहे. तसं संसारामध्ये नाही आहे. संसारामध्ये अन्नाचं माप वेगळं, सोन्याचं माप वेगळं, कपड्याचं माप वेगळं, सर्व वेगवेगळं आहे. इथे एक चव आहे आणि एक चव संसारामध्ये संसारिकाला मिळण्याकरता साधू संतांनी उपाय केले. त्या उपायामधलाच एक हा अभंग आहे. तर चिंतन तुमच्या पुढे करायचं आहे. ज्ञानोबा लिहितात, ऋणू झुनू ऋणू झुनू ऋणू झुनू ऋणू झुनू रे भमरा ऋणू झुनू ऋणू झुनू बोला ऋणू झुनू ऋणू झुनू रे भमरा ऋणू झुनू
अभंगामध्ये भुंग्याला उपदेश केला. ज्ञानोबा महाराजाचा हा अभंग नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे. का भुंग्याला करायचा नाही उपदेश? काय कारण आहे? मनुष्य देहातल्या जीवाशिवाय एकही जीव देवाने घालून दिलेल्या नियमाचं उल्लंघन करत नाही. चांगला आहे का? गाईचं खाद्य गवत आहे. गाय किती उपास राहिली म्हणजे मांस खाईल? खाईल काय? नाही. वाघाचं खाद्य मांस आहे. वाघ किती उपास राहिला म्हणजे गवत खाईल? खाईल काय? नाही. माणसाचं खाद्य भाकर भाजी आहे. माणसाने कधी मांस खाल्लं काय? तुम्ही हसले कसे काय? गाय नाही बदलली, वाघ नाही बदलला. कोण बदललं? माणूस. चांदना बदला, सूरजना बदला, ना बदला आसमान, कितना बदल गया बदमाश इंसान. गावांनी म्हणजे गाईंनी सोडलं वाघा रस्ता आपला, मशीनने सोडला, वाघाने सोडला कुणी? माणसाने. म्हणून माणसाला सांगायला पाहिजे ना, भुंग्याला काय सांगता असं म्हणणं आहे. ए पुरी, ए विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माणसं रस्ता चुकतात असं चिंतन आहे. माणसाला सांगा. मग काही लोकांचं म्हणणं हा अभंग ज्ञानोबाराचा नाही आहे. कसं काय? ज्ञानोबाराच्या अभंगामध्ये ज्ञान म्हणे आहेत ना. मग तुकोबाराच्या अभंगाचं तुका म्हणे आरपार, तुका म्हणे मध्ये कुणीच नाही म्हणे. बरोबर बरोबर. नामा म्हणे आरपार, नामा म्हणे मध्ये कुणीच नाही म्हणे. मग ज्ञानदेव म्हणेच्या अभंगातला बाप रखमादुरी कोण आला? हा बीच में मेरा चांद भाई. ए पोरींनो बोल नका, नीट बसा. कोण आलं? बाप रखमादुरी कोण आलं? पण काही लोकांचं म्हणणं असं आहे का हा अभंग ज्ञानोबाराचा. तसं नाही आहे. अभंग ज्ञानोबाराचाच आहे. ज्ञानोबारायांनी 16 वर्षी समाधी घ्यायचं ठरवलं. गुरुने सांगितलं तुम्ही सध्या समाधी घेऊ नका. का? तुम्ही आत्ता रेडा बोलवला, भिंत चालवली, ज्ञानेश्वरी लिहिली, सध्या थांबा. का? चांगले माणसं राहिले पाहिजे, वाईट माणसं गेले पाहिजे. हां, पण होते उलट. जी बाई नवऱ्याला तळ हातावरच्या फोडासारखी वागवते, ते निम्म्यात एकटं टाकून निघून जाते, नवऱ्याला मरून जाते. आणि जी बाई परेशान करते, ती मरतच नाही नवरा मेल्याशिवाय. एखादा व्यक्ती एस टीमध्ये बिडी पितो आणि असं वाटते हा लवकर उतरला पाहिजे. त्याचा एकदम मुक्काम येतो कधी? जेव्हा गाडी शेवटी थांबते तेव्हा आला. म्हणून चांगले माणसं राहिले पाहिजे असं आहे ते, नाही काय? सप्ताहाचं नियोजन करणारे जगले पाहिजे. सप्ताहामध्ये आडवे येणारे हे पा मेले पाहिजे. मी नाही म्हणत, हे म्हणतात हे बा, असं चिंतन आहे. पण होते काय? चांगले निघून जातात. ज्ञानेश्वर महाराज 22 वर्ष, शंकराचार्य 32 वर्ष, महाप्रभू चैतन्य 25 वर्ष, बरं का. तुकोबारा 41 वर्ष, छत्रपती 50 वर्ष, 51 वर्ष. छत्रपती जर 10 वर्ष राहिले असते ना देवा, तर या देशात तुम्हाला मशीद नसते पाहायला मिळाली. पण आपलं पाप लवकर गेले छत्रपती. विठ्ठल विठ्ठल मुसोलिनी, नेपोलियन बोनापार्ट, हिटलर हे सर्व लोक छत्रपतीच्या पायाच्या नखाची बरोबरी करत नाही. एवढा राजा पवित्र, एवढा बुद्धिमान. तुम्ही आग्र्याला जा, छत्रपतीला जिथं ठेवलं ती जागा पहा, वाटू शकत नाही इथून छत्रपती जातील म्हणून. पण तिथून इथं औरंगजेब बसायचा आणि तिथं छत्रपती समोर रामकृष्ण आहे. अंगाला काटा येतो. पण तिथून कसा निसटला बाबा रामकृष्ण आहे. भयंकर राजा मोठा होता. महाराजा वाचा तुम्ही, छत्रपती रामकृष्ण आहे. अहो छत्रपती आहे तर तुमच्या पत्नीच्या मस्तकावरचं कुंकू आहे. छत्रपती नंतर, आधी मंदिरातला देव नंतर, त्याच्यामुळं मूर्ती राहिल्या. हां, शूद्र, वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण सर्वांवर त्याचे उपकार आहे. हिंदू समाजामध्ये जेवढा समाज आहे तो छत्रपती ते संपला होता कधीच देवा. फार वाईट अवस्था होती. एवढं सांगत नाही, एवढंच सांगतो फक्त का कमी वैशात निघून गेले हे. मग ज्ञानोबाने सांगितलं मला जायचं आहे. निवृत्तीनाथ म्हटले थांबा थांबा थांबा, थांबत नाही म्हटले. मग निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई यांनी आपल्या आयुष्यातले 2-2 वर्ष दिले. महाराज जगले 6 वर्ष पुन्हा. म्हणजे 16 वर्षी समाधी घेणार राजा जगला, 6 वर्ष, 22 वर्ष समाधी घेतली 22व्या वर्षी. पण 6 वर्षात जे अभंग लिहिले ते आयुष्य आपलं नाही आहे, देवाने दिलं. म्हणून त्या अभंगाला लावलं बाप रखमादेवरू. म्हणजे 16 वर्षात लिहिले
त्याला लावलं ज्ञानदेव म्हणे. हां, का संत भगवंत नाव लावत नसतात. आपल्याला देवाने शरीर दिलं, किती सुंदर आहे. नाकाच्या खाली तोंड आहे, नाकाच्या वर डोळे आहे. नाक इथे का दिलं? चेहरा चांगला दिसला पाहिजे म्हणून. नाका जर थोडा शेंडा कमी असला, लोक म्हणतात तुम्ही मुलगी पाहायला गेले होते, कशी होती? बरी होती. खरं सांगा, बरी होती. खरं सांगा. तुमचं सांगू, तिच्या नाकावरून ट्रक गेला होता. नाक बस का मुलगी नापसंत. नाक जर पूर्ण उतरलं तर पहिली गोष्ट. दुसरं उत्तर असं आहे, ताटामध्ये वरण भात पोळी भाजी शिरा असतो. वरण भात पोळी असते आजची, शिरा असतो कालचा. शिरा कालचा कोणीच सांगत नाही. घास म्हणते हातमध्ये घास मोडणार आहे, पोटमध्ये भूक लागली. नाक म्हणते शिरा वडा पटकन. शिरा उचलला का नाकापासून विद्बरत नाक सांगते माल एकदम हलकट आहे, बाहेर ठेवा. हे जर नाक असतं पाठीला तर घास मोडून भर. कशी व्यवस्था केली. कान दिले पण मुंडक्याला दिले. पायाच्या जर घुटण्याला कान दिले तर घोट्याला कान दिले तर एखाद्या माणसाला म्हटलं असतं मला तुमच्या कानात सांगायचं, सांग माझ्या कानात. म्हणजे सांगणारा खाली बसला असता, ऐकणारा उभा राहिला असता. पोट दिलं तोंडाच्या खाली आणि तोंडाच्या वर पोट असतं तर पंपानं अन्न भर. सारी व्यवस्था केली. नाव लावला काय आहे का पाठीवर कुणा शिक्का? पांडुरंगातर्फे सप्रेम भेट जा हिवऱ्याला नाही. नाव नाही लावलं. संत भगवंत नाव लावत नसतात. ज्ञानेश्वरी लिहिली, गुरु खुश झाले. म्हटले ज्ञानोबा काय सुंदर लिहिलं रे. मग म्हणतात ज्ञानोबा आहे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. तेच माझे जी उरले पायिकपण तुमच्या कृपेने हे झालं. असं आहे. तुकोबारांनी गाथा लिहिला. लोक पडले गाथा सुंदर. तुकोबाराने काय बोलता. करीतो कवित्व म्हणाल हे कोणी नव्हे माझी वाणी पदरीची. संत भगवंत नाव लावत नसतात. नाव लावायची आदत आपली आहे. हां, असं चिंतन आहे. लोक 600 रुपयाचा फॅन देतात मंदिरामध्ये, दिल्ली मेड, आणि 3 पात्यावर तिघाचे नावं. एक ना संभा भनभन्या मटमट्या. 600 रुपयाचा फॅन, 3 नावं. बटन दाबलं का 3 पिढ्या फिरतात. एक ना संभा भनभन्या मटमट्या, एक ना संभा भनभन्या मटमट्या. तो दिल्ली मेड फॅन 2 महिने चांगला चालतो. तिसरा महिना सुरू झाला ना बटन फॅन करतो घसळंग घसक घसळंग घसक. आणि तिसरा महिना सुरू झाला का फॅन करतो घास घास बास पडला बंद. 600 रुपयाचा फॅन दिला हरामखोरा. 3 नाव टाकले सोट्या. आणि एवढा मोठा देह दिला, नावाचा पत्ता नाही. देव किती मोठा असेल, किती मोठा. नाव टाकलं नाही. देवे दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा. बोला झाला फाटा बाधिकेचा. तोया झाला फाटा बाधिकेचा. ज्याच्याकरता जे दिलं त्याचा उपयोग केला पाहिजे. पावसामध्ये पावसाळे दिवस यायला लागले, आभाळ गरजायला लागलं, थोडे वीज चमकायला लागल्या. एक व्यक्ती वाशिमला गेला, म्हटला छत्री द्या. त्यानं छत्र्या दाखवल्या 10-12 प्रकारच्या. तुम्हाला चांगली दाखवा. तुम्हाला ही चांगली आहे. 15 वर्ष या छत्रीला काही होणार नाही. मोडली तुटली फाटली, तुम्हाला नवीला नवी देऊ बरं काय. फक्त 2 गोष्टीपासून सांभाळा. म्हणजे कोणत्या? उन्हात न्यायची नाही आणि पाण्यात बसू द्यायची नाही. हां. मग छत्री घेतली कशा करता? पूजा करायसाठी.
छत्री घेतली कशा करता, त्यासाठी घेतली छत्री, द्यायचं नाही. हां, एक मनुष्य परगावून आला, रात्र झाली, एसट्या गेल्या निघून गेल्या, पायी आला आणि पायी आल्यावर त्याला 10-12 चोरांनी पकडलं आणि घरी आला, मारलं त्याला. गावाले म्हटलं का रे तुला मारलं म्हणे. हां. आणि 10-12 चोर होते का म्हणे. हां. कसं काय मारलं म्हणे, अंधार होता, तिकडून आले 10-12 चोर, मला मारलं. मग त्यापाशी हे होती ना पिस्तूल होती ना, म्हटलं हां लपवून ठेवली, बरं झालं ते घेऊन गेले ते. म्हटलं मग तुला पिस्तूल कशा करता, टिकल्या फोडासाठी पण दिवाळीच्या, ज्याच्या करता जे आहे ते वापरणे, मग त्याला कशा करता. मनुष्य देह दिला परमार्था करता. शास्त्रकार सांगतात या देहामध्ये भगवत भक्ती केल्या गेली पाहिजे, म्हणून जन्माला तुम्हाला घातलं, असं चिंतन आहे. ज्ञानोबा म्हणतात की ज्याने हे सर्व दिलं त्याचं नाव लावायचं, म्हणून पांडुरंगाचं नाव लावलं, आपलं नाव न लावता. अभंग ज्ञानोबारायाचाच आहे. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाची भेटी, 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 बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाची भेटी. बोला रखुमा देवी वरू विठ्ठलाची भेटी, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाची भेटी. आपले संसार करून केला, बोला आपल्या सेवेसाठी करुणी केला, आपले सेवेसाठी करून केला, बोला आपल्या सेवेसाठी करुणी केला. जाई नगे माये दया पंढरपुरा, जाई नगे माये दया पंढरपुरा, आई नगे मायेत या पंढरपुरा, जाई नगे मायेत या पंढरपुरा. ज्ञानोबाराचा भंग आहे. फक्त बाप बदललो का, हे आयुष्य आपलं नाही आहे, गुरुने दिलं, देवातर्फे मिळालं, आता याला आपलं नाव लावायचं नाही. नाव लावायची संसारिकाची गरज आवश्यकता आहे. हां, एक व्यक्ती म्हटला मी तुम्हाला 2 मुली आहे, लग्न करून टाका, मोकळे व्हा. म्हटला पोरगं पाहिजे. म्हणून कशा करता पाहिजे, म्हणे नाव चाललं पाहिजे. नाव काय चालते, प्रकाशला मुलगा झाला पांडुरंग, नाही का, तो असं लिहितो पांडुरंग प्रकाश पाटील. आणि प्रकाशला मुलगा झाला पांडुरंग, तो लिहितो पांडुरंग प्रकाश पाटील. आणि पांडुरंगाला मुलगा झाला पुन्हा अक्षय, तो असं लिहितो काय, अक्षय पांडुरंग प्रकाश. अक्षय झाला, प्रकाश मातीत गेला, काय झालं नाव किती दिवस झालं सांगा तुम्ही. पण नावाकरता लोक याचा अंगारा खाय, त्याची माती खाय, त्याची अगरबत्ती खाय, त्याचा नारळ खाय. गुजरातला जाय, त्या म्हातारीचा शेंबूळ काय ती होती म्हातारी, मिली का काय माहिती. वारकरी म्हणतो, नाव चाललं पाहिजे. नाव किती झालं सांगा तुम्ही. नाव 7 पिढ्यानंतर कुलामध्ये कोणत्याच जन्माला मुलगा येत नसतो. छत्रपतीचं ओरिजिनल कुल नाही आहे. आता हे तुकोबार आहे, ओरिजिनल कुल नाही आहे. नाही, मध्ये 7 पिढ्या झाल्या का मध्ये पुत्र उत्पत्ती बंद होत असते, असं लिहिलं आहे. 1000 कुलं तपासले आम्ही भागवतामधले. 7 पिढ्यानंतर मुलगा जन्माला येत नसतो, असं नाही. तरी पण मुलाकरता लोक करतात का, नाव चाललं पाहिजे, नाव चाललं पाहिजे. नावाची संसारिकाला आवश्यकता आहे, नावाची आवश्यकता साधू संतांना नाही आहे. म्हणून ज्ञानोबारांनी अभंग लिहिला, पण नाव न टाकलं. मग तरी एक चूक केली, कोणती, भुंग्याला सांगितलं. भुंग्याला सांगायचं काय काम आहे. भुंगा हा भोगभूमीतला जीव आहे आणि मनुष्य देह हा कर्मभूमीतला जीव आहे. कर्मभूमी म्हणजे काय, कर्मभूमी म्हणजे चांगलं करून चांगलं होणे, आणि भोगभूमी म्हणजे फक्त येणे ना भोगणे, निघून जाणे, बोलायचं नाही. चांगलं आहे का. 4 तास सकाळी बैल वाहले, नांगर आला आणि पाटील बैल घेऊन घरी आले. घरी आल्याबरोबर बायकोचं भांडण झालं, बैल बांधून दिले आणि पाटील निघून गेले वाशिमला. पाणी नाही, चारा नाही. बैलाने उठायचं, दाराकडे पाहायचं, पाटील 4 तास नांगर व्हायला हो, चारा नका पाणीचं बाजा, पाणी बाजा हो, असं म्हणायचं. पाहायचं, दाराकडे बसून राहायचं. बाई खाली उतरली नाही, पाटील घरी आले नाही.
मग देवाकडे तक्रार केली बैलाने, नांगर व्हायला हो 4 तास, न चारा टाकला, नका टाकू, पाणीचं बदल पाहिजे होतं. देवा सांगा ना काही. देव म्हटला बोलायचं नाही. कसा काय त्रास होतो ना, हो बोलायचं नाही, फक्त भोगायचं. काय योन्या वाईट आहे, त्या देहात जायचं आहे पुन्हा. मग काय करा, भोग योन्या आहेत त्या. कुत्रीने जन्म दिला पिलांना, पोट मोकळं झालं, भूक लागली, शेजारी गेली, बाईनं आड उभारून दाराच्या काठ्या मारल्या, क्या करत आली, दाराकडे पाहायला लागली. लेकरं झाले ग, मला भूक लागली ग, घास पाहिजे होता तुझ्या घरचा, आली होती, घास नको टाकू, मारायचं काय काम होतं. अगं लेकरं बारीक बारीक आहेत, आताच झाले, त्यांना दूध पाजायचं आहे, पोटात भाकर नाही, स्तनात दूध नाही, गेली तर स्तन तोडून खातील, न गेली तर कुत्रे बोके माणसं फिरतात, मारून टाकलं का काय माहिती माझ्या लेकराला. असं म्हटली, बसली कोपऱ्यात, मान ठेवली पोटावर, डोळे मिटले, काय करावं असं म्हटली, बसून राहिली. तक्रार करू शकली काय नाही, त्या देहात जायचं आहे पुन्हा. खंतिते न करा होणे गाढव कुत्रा. मग काय कराल, एवढा सुंदर देह मिळाला, एवढं सुंदर जीवन दिलं देवाने, शेती दिली, वैभव दिलं, पैसे दिले, जगणं बोलणं वागणं दिलं, तरी माणसाला कीर्तनात येऊन बसा वाटत नाही. हं कसं कराल. मग काय कर, तुका म्हणे धरी आठव या देही, नाही तरी काही बरे नव्हे. लवकर जागा पकडा, नाही तर पुढे काही खरं नाही. हां का, पुढचे ध्येय फार भयान. एकच वाक्य सांगतो, ह्या विषय संपवतो. वाघ 3 दिवस उपाशी राहतो, भूक सहन होत नाही 4थ्या दिवशी. मग काय करतो माहीत आहे, स्वतःची मांडी तोडून खातो. मांडी तोडून खाल्ली का किडे पडतात, आणि किडे साऱ्या अंगात शिरतात, जागेवर उभा राहतो, आणि हालून हालून मरून जातो. भाऊ बंद येऊन तुकडे तोडून खातात, आणि पुन्हा जन्म घेतो, पुन्हा भूक लागते, पुन्हा मांस तोडतो, पुन्हा किडे पडतात. आता वही सांगतो, ते तक्षुदा दुःखे बहुते, तोडोनी खाती आपापनिया ते, मरमरोनी मागुते होतची असती. भुकेच्या पिडेने स्वतःच मांस तोडून खातो, मांस तोडले की किडे पडतात, किडे सर्व अंगामध्ये पसरून मरून जातो, आणि पुन्हा जन्माला येतो. मरमरोनी मागुते होतची असती, शुदा दुःखे बहुते, तोडोनी खाती आपापनिया ते. खायचं आणि मरायचं, मरायचं आणि जन्माला यायचं, पुन्हा मांस खायचं. किडे किती वाईट असतात. कॅन्सरचा किडा असतो, किती वाईट असतो. एक शिष्य होता आमचा परभणीमध्ये, त्याला झाला कॅन्सर, केमो द्यायला नेलं त्याला मुंबईला 10 वेळा. तो मी एक त्याच्या घरी गेलो, तो म्हटला महाराज तुम्ही माझे गुरु आहे. म्हटलं एक विनंती आहे का. म्हटलं कोणती. मला थोडं विष आणून द्या, घरच्या बाहेर जायला मिळत नाही, इथं जीव द्यायला विहीर नाही, फाशी घेता येत नाही, आईसारखी घरी असते. म्हटलं कशा करता. किडा फार कोरतो महाराज, असं वाटते भिंतीवर आपटून जीव देऊन द्यावा, पण ते दुःख सहन करू नये. काय दुःख आहे, काय लिहिलं ज्ञानोबारायांनी. द्या म्हटलं बेटा अल्पकाली मरशील, भूत होऊन पुन्हा येशील बेटा, पुन्हा त्रास होईल ना, सहन कर. तोंडला काय सहन करू, तुम्ही माझे गुरु आहेत, मला द्या हो. काय योन आहे. हे पाहून तर मग साधू भिले ना. मग मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला, शरण गेला
शरण गेला विठोशी शरण गेला विठोसी शरण गेला विठोसी मन मनगोनी जीव भ्याला शरण गेला विठुसी शरण गेला विठुसी शरण गेला विठुसी मनगोनी जीव भ्याला शरण गेला विठोसी शरण गेला विठोसी शरण गेला विठोसी म्हणून इतर देहातल्या जीवांना उपदेश करायचा नाही का ते भोगभूमीतले आहेत आपल्याला मात्र कर्मभूमी आहे माळ घालून सप्तामध्ये येऊन कीर्तन ऐकून भगवान गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय गावाच्या बाहेर न जाणे गंध लावणे तुळशीला पाणी घालणे पूजा करणे ध्यानासाठी बसणे रुपया खर्च करणे पंगत देणे दान देणे हे मनुष्य करू शकतो का त्याचा देह कर्मभूमीमधला आहे आणि इतर देह भोगभूमीतले आहे भोगभूमीतल्या जीवाला कुठलं कर्तव्य नाही आहे का त्यांना पाप पुण्य लागत नाही काही केलं तरी पाप लागत नाही काही केलं तरी फक्त लागते पाप पुण्य आपल्या माणसाला मनुष्य देहातल्या जीवाला मग तरी ज्ञानोबारायांनी भुंग्याला उपदेश का केला काय कारण आहे पण उपदेश भुंग्यालाच केला ऋणू झुणू रे भ्रमरा ऋणू झुणू वाजवा रे भ्रमरा बोला सांगायचं तर मग का सांगितलं काय करण्याचे याचे 10-12 कारण आहे पहिलं कारण असं आहे का भ्रमराला सांगायचं नाही का तो पाप करत नाही दुसरं कारण असं आहे मनुष्य देहातल्या जीवाला देवाने खास निर्माण केलं असं आहे त्यामुळे त्याला परमार्थ करायची आवश्यकता आहे तिसरं कारण असं आहे पुण्य करायची का आवश्यकता नाही पाप करत नाही म्हणून रस्ता विचारायची का आवश्यकता नाही रस्ता चुकत नाही म्हणून मग इतर देहातल्या जीवाला जर परमार्थाची आवश्यकता नाही आहे मग भ्रमराला उपदेश का केला काय करायचं 10-12 कारण आहे 1-2 सांगतो पहिलं कारण असं आहे का लोकांना सांगून काही परिणाम झाला नाही असं आहे हां एका माणसाने कुत्र्याची शेपटी सरळ होण्याकरता ती फुंकणीमध्ये घातली तुम्हाला तुमच्याकडे काय म्हणतात फुकणी तर घातली फुंकणीमध्ये नुसतं फुंकायची 2 महिने ठेवली बांधून आणि 2 महिन्यात सोडली आणि फुंकणी काढली शेपटी एकदम सरळ झाली बरोबर ए तात्या नाही फुंकणी काढल्याबरोबर शेपटी वाकडी झाली आमच्या महाराज सांगायची कुत्र्याची कृपा काय त्याने निदान फुंकणीमध्ये शेपटी सरळ केली कित्येक कुत्रे असे असतात अज्जात घोडे फुंकणी वाकवतात पट्टे शेपटी सरळ करत नाही कित्येक लोक असे आहेत का महाराजांना बदलवतात स्वतः बदलत नाहीत पट्टे असं चिंतन आहे असं शास्त्र आहे बरं का म्हणून परिणाम काही झाला नाही ना हां ज्ञानोबा म्हणतात वादत असे बोंब कोणी नाही कधी कहाणी बोंब सांगून पाय लोकांना परिणाम झाला नाही दुसरं उत्तर असं आहे का भुंगा ऐकून घेतो शब्द बोलत नाही आणि माणसं ऐकतात आणि मंडपातून बाहेर गेली बोलतात कीर्तन ऐकून बाहेर गेले लगेच म्हणतात काय कीर्तन केलं हा 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 हो हो हो
माणसं पलटतात, भुंगा पलटत नाही. तिसरं उत्तर असं आहे, काय या अभंगामध्ये न्याय आहे, अन्योक्ती. अन्योक्ती म्हणजे काय? बोलायचं अन्याला आणि करण द्यायचा अन्याला. अन्यउक्ती, अन्याला करण द्यायचा, बोलायचं दुसऱ्याला आणि करण लागला जो अन्याला. म्हणजे लेकी बोले, हां डायरेक्ट बोलायचं नाही सुनेला, पोरीला बोलायचं आणि पोरीला बोलून करण द्यायचा सुनेला बरोबर. सुनबाई आणि सासू अंगणामध्ये आणि 6 वर्षाची 7 वर्षाची मुलगी विद्या नावाची घरी दप्तर भरते, पुस्तक भरते, पाटी भरते आणि गाणं म्हणते, पप्पानं गणपती आणला, बघतोय मटमट पायतोय सटसट, पप्पानं गणपती आणला. विद्या. आणि अंगणात कोण आहे? सासून सून. सासू अंगणातून आवाज दे, विद्ये इद्दे इद्दू इद्देव, तुला आता नाही समजणार, लग्न झालं म्हणजे समजल. आमच्यासारखे भेटले सज्जन सासरे बरं होईन, रोज लाजा घाशील. इद्दू. विद्येला पतच नाही, पप्पानं गणपती आणला. इद्दू तिला पतच नाही. ही बोलते अंगणातून तिला, विद्ये एका पातेल्यामध्ये 3 प्रकारचा भात करतं तू. जाय लावतं खालून जळगाव, मधातली चिखली, वरची तांदूळवाडी. इद्दे तुला भाकर करता येत नाही, नकाशा करतो भारताचा, तिरपटम तारपटम कुंबटम दसकटम. इद्दे असे भेटले सज्जन सासरे तर बरं होईल, नाही तर रोज लाता खाशील. सुनबाई म्हणते, नाव घेते इद्दीचं, बोलते मला अज्जाद घोडी. थांब थांब थांब, तू म्हातारी होय, तू या झेपऱ्याने एवढं तुम्ही हिवऱ्याचीच नाही. इद्दीला पता नाही, पण विद्येचं नाव घेऊन सुनीला बोलते सासू. तसा अन्योक्ती. एका माणसाने चहा प्यायला नेलं, ओसरीमध्ये बसवलं, त्याचा 6 महिन्याचा मुलगा पाण्यामध्ये झोपला होता, त्याचं नाव होतं पिंट्या. त्या माणसाने बसवलं मला टेबलावर, त्या खुर्चीवर, आणि म्हटला, पिंट्या चहा कर रे. पिंट्या झोपला होता. पिंट्या झोपला होता. आतला पिंट्या बोलला, पिंट्या चहा कर. म्हणतं साखर आणली काय रे? पिंट्या झोपला होता. हा म्हटला, पिंट्या साखर नाही, मला माहीत आहे, उसने आणणार रे. तो म्हटला, पिंट्या मागची उसने आणली दिली का रे? हा म्हणतो, पिंट्या मी महाराजांना आणलं, मग इज्जत देईल रे. तो म्हणतो, पिंट्या तू इज्जत तर मागत गेली रे, नोटमध्ये आपटला तेव्हा. पिंट्याला पता नाही. पिंट्याची मध्यस्थी करून ज्याप्रमाणे हे 2 पिंटे बोलतात मोठे टपारे, त्याप्रमाणे भुंग्याला पता नाही. भुंग्याची मध्यस्थी करून ज्ञानेश्वर महाराज माणसाला बोलतात, विठ्ठल विठ्ठल कर जोडोनी विनवितो तुम्हा. कर जोड तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडोनी विनवितो तुम्हा. जोडोनी विनवितो तुम्हा. नका करू संसार श्रमा. नका करू संसार श्रमा. नका गुंतू विषय. नका गुंतू विषय कामा. अथवा मधु तुम्ही आठवा मधुसूदन. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही आठवा मधुसूदना. झाकली मूठ 1.25 लाखाची. विठ्ठल 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 विठ्ठल. ह्याची माझी विनवणी जोडून या कर दोनी. हा कर जोडून विनवितो तुम्हा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अल्पायुष्य मानव देह. क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा. नाही का पुढे हुशार तो राहे ओळसा गा. ओळसा गा
क्षणभंगुर गा भरोसा नाही गा, हा मंडप कपड्याचा आहे गा, मंडप उद्या सकाळपर्यंत राहील याची गॅरंटी आहे गा, परंतु मंडपाच्या खाली जेवढे बसले त्यातले किती राहतील गा, आज कुणी मरू नका गा, मारणार येईल गा. विना विनेकऱ्याच्या गळ्यातला लाकडाचा आहे गा, विना उद्या सकाळपर्यंत राहिल्याची गॅरंटी आहे गा, परंतु मी काही बोललो काय सांगा. क्षणभंगूर नाही बरवसा, वारे सावध तोडा माया आशा. बघा पटकन जास्त झाला नाही काय. म्हणजे काय, मनुष्य देहातल्या जीवाला ज्ञानोबा उपदेश करतात. भुंग्याला सांगायचं नाही, मनुष्य देहाला सांगायचं. काय सांगायचं त्याला? भुंग्याला का सांगितलं, गाईला का सांगितलं नाही, बकऱ्याला का सांगितलं नाही, बैलाला का बोलले नाही, काय करणार? भुंग्यामध्ये माणसामध्ये समान गोष्टी आहे. कोणत्या कोणत्या? भुंगा सुद्धा लांबून आला परेशानी भोगत, तळामध्ये कमळाच्या तळ्यामध्ये. बरं का, कसा करता? कमळातलं पराकण खायसाठी, कमळासाठी आला. भुंगा आला कमळासाठी आणि मनुष्य देहातला जीव आला चरण कमळासाठी. भुंगासाठी कमळासाठी आला, मनुष्याचा जीव चरण कमळासाठी. भुंग्याने काय केलं? येऊन पागलपणा केला आणि त्या कमळामध्ये खायचं की नाही, खाणं बंद केलं आणि त्या कमळाच्या भोवती फिरायला लागला आणि आवाज करायला लागला, गुई समजलं का नाही? ए भुंगावाले. ज्ञानोबा आले. ज्ञानोबा म्हणे, का रे ए कसा करता आला? म्हणे खायसाठी. मग खाणं पटकन. खातो ना. म्हणे कधी? संध्याकाळी. संध्याकाळी मूर्खा, हां चांगला दिवस वाया घालवतो, संध्याकाळी खातो म्हणतो. तुला माहिती आहे काय? काय संध्याकाळी खातो म्हणतो? संध्याकाळी सूर्य बुडाला म्हणजे सूर्य विकासिनी कमळ मिटून जाते आणि आत प्याक होशील. या तळ्यामध्ये रात्री हत्ती येतात, लाखो हत्ती कमळ पायाखाली चाळू टाकतात, तू मरून जाशील, पटकन खान मोकळा होय. तुम्हाला माहित नाही लाकूड कोरतो कोण? म्हटला भुंगा. लाकूड कोरतो. लाकूड कठीण का पाकळी कठीण महाराज? कोण म्हटला? कुणाला म्हटला? ज्ञानोबारायांना. तुमचा करंट तपासला पहिला, चालू आहे का नाही? लाकूड कठीण का पाकळी, पण लाकूड कोरतो मी. ज्ञानोबारामध्ये हे तर मी लिहिलं ज्ञानेश्वरीमध्ये. भ्रमर भेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळीये, ते तर उत्तीर्ण होईल प्राणे. भ्रमर दळ कळू कुपोनेने, आईशे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. ह्या वया कुठल्या माहित आहे? जेव्हा अर्जुन रथावरून खाली उतरला तेव्हा धृतराष्ट्र म्हणतो अर्जुन खाली उतरणे शक्य नाही, रडणे शक्य नाही. ज्ञानोबा म्हणतात, और संजय म्हणतो तुम्हाला माहित नाही, अर्जुनाने जरी शंकर जिंकले मान्य, तू आ संग्रामी हरू जिंतीला, परंतु निवात कवचाला ठाव भेटतो. संग्रामात जिंकलं त्यांना, परंतु तुला माहित नाही. काय राजा, हे शंकर दूरचा होता, हे जवळचे आहे. आणि जवळच्या माणसावर मनुष्य प्रेम करत असतो, त्याला धक्का लागू देत नसतो. हां, हे आदि पुरुषाची माया, ब्रह्मेया ही नयची आया, म्हणून भुलविलाय की राया. संजयो म्हणे, राया माया मोठी खराब आहे गा, ज्याच्यावर प्रेम असते त्याला मनुष्य धक्का लागू देत नसते गा. मुलगा जरी नालायक निघाला तरी 70 वर्षाचा बाप त्याच्या करता शेतामध्ये दणके घेत असतो गा, रात्रंदिवस पडत असतो गा, जिंग जिंग जिंगाट. बाप करी जोडी लेकराची ओढी, आपली करवंडी वाळवणी, स्वतःची कमर वाळवतो गा, चांगली चप्पल घालत नाही गा, फाटकी बनेन घालून फिरतो गा, पण तरी दारू पिलेल्या पोराला सुद्धा धक्का लागू देत नाही गा. ही माया मोठी खराब आहे गा,
तुम्ही ऐकून राहिले का झोपले का? हे आदिपुरुषाची माया ब्रह्मेया ही नयची आया राया भुलविला अर्जुन भुलविला गा माया मोठी खराब आहे गा. अरे प्रेम करायचं नसते गा, प्रेम केलं म्हणजे मग निसटता येत नसते गा. कसं काय? तसंच बरोबर आहे का? काय होया गोड्या बाबा रामकृष्णारी. किती सुंदर संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय. ज्ञानोबा, तुकाराम महाराज, सावता महाराज, गोरबा किती मोठे साधू आहेत. हे सारे साधू असताना साईबाबा पकड, स्वामी समर्थ पकड. बैठकीला जा, इकडे मर तिकडे मर. काय मर मर काय कुठं काय खडबड खोटा काय कुठं? ज्ञानेश्वरी आहे का गाथा आहे का भागवत आहे? पागल समाज आहे. हजारो लाखो लाखो ओव्या आहेत आपल्या संप्रदायामध्ये. काय ओव्या लिहिल्या पाहिलं? पागल मनुष्य. आम्ही पागलात ओव्यासाठी या रात रात्र दिवस अभ्यास करतो आम्ही या ओव्यासाठी. इतक्या ओव्या सुंदर आहेत. काहीच करत नाही आम्ही, नुसतं अभ्यास करतो रात्रंदिवस. गाडीमध्ये घरी गेलं तरी अभ्यास करतो. का? या जन्मात होईल तेवढं होईल, पुन्हा काय होणार आहे? किती ओव्या गोड आहेत. हां, माया मोठी खराब आहे ना. नवरा बायको भांडले रात्री. तो म्हटला तुला 13 मला 14. तुझ्या बापाच्या घरी जाय, दुसरी आणतो 13 14वी. ती म्हणजे झालं पक्का. सकाळ झाली आणि बाईनं पिशवी बांधली. पिशवी बांधायला लागली. तो म्हटला जाय तुझ्या बापाच्या घरी, दुसरी आणतो मी. पिशवी बांधायला लागल्याबरोबर गेला जवळ. चालली मग तू? ए चित्रे काय म्हटलं? तू रात्री बोलला आणि जाय म्हणून. चालली मग तू? काय म्हटलं? ए चित्रा चित्रे व ए चित्रू तू तोंड नाही बांधणार आता. चालली मी. तुझं माझा संबंध नाही. तुम्हाला 13 मला 14 मी चालली आता. ते बांधली पिशवी, आली निघाली. दारातून जाताना काय म्हणते? फ्रीजमध्ये दूध आहे, दूध टाकून चहा प्या, काळा नका पिऊ, तू तोंड नाही पाहणार. तुला काय घेणं आहे आता? तो काळा पिहो, दुधात पाणी टाकू, अजून काही टाक, तुला काय घेणं जाऊ तू आता? चालली मग तू तोंड नाही पाहणार. निघाली, ऑटोपाशी गेली. हा ऑटोपाशी आला. चालली मग तू? काय म्हटलं? ऐ चित्रे ट्र भर ऑटो न. चालली मग तू? ट्र ए फोन कर, फोन 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 ट्र. म्हणजे काय? भविष्य म्हणून जातो, जीव निघत नसते. माया आहे ती. माया मोठी खतरा आहे. नवरा बायको एसटीमध्ये बसले दुपारी जेवण करून. लग्नात जेवले. फुल जिलेब्या खाल्ल्या. एवढ्या जिलेब्या खाल्ल्या. फुल जिलेबी टाकली तोंडात. नळीबाहेर जिलेबीची पुंगळी. कढीवाला आला. कढीवाला ए कढी 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 ए ये पुढी. तो म्हटला तुझ्या तोंडात जिलेबीची कढी आहे, कुठं टाकू? तुला काय घेणं? जिलेबीच्या पुंगळीतून पिन टाक, तुला काय घेणं? एवढ्या जिलेब्या खाल्ल्या का तोंडात जर बोट घातलं तर बोटाला जिलेबीच्या कड्या लागायच्या नारड्यातल्या. एवढा जेवला. फुल बायको जेवली, नवरा जेवला. एसटीत बसली आणि गावाकडे चालले. बाई बसली काचाकडून, नवरा बसला जिकडून. त्या पाठीमागे मी बसलो होतो. थंडगार हवा लागत होती. बाई जेवली ती फुल. एसटी उडत होती आणि थंडगार हवा लागत होती. उन्हाळा दिवस होता. त्या थंडगार हवेनं बाईला आली झोप. बाई अशी करायची आणि आदळायची. कशावर? त्या पाईपवर, काचाजवळच्या. 2-3दा आदळली. नवऱ्याला बरं नाही वाटलं. ते नवऱ्यानं काय करत तिच्या मागून हात घातला आणि पाईप पकडला. कशा करता? ते डोक्याला लागू नये म्हणून. बाईला पताच नाही. बाई पेटी पॅक फुल जेवली होती. असं कशी आदळायची. आता खालून पाईप, वरून मुंडकन, मध्ये हात. बाई जबर होती. मुंडकं होतं सपाटे सपाटे. दणका बसला का नवरा करायचा. मी बसलो तो मागे. मी म्हणायचो हात काढणं मुर्द्या, पण हात नव्हता काढत. का? पाकडी जी असतो ना. नार माराय म्हटले मूर्खा, तू काय सांगतो? मी पाकडी करतो. लाकूड करशील पण पाकडीला धक्का लागू देशील नाही का? तो जीव आहे ना पाकडीत. समजला का नाही? ए आबा, जीव आहे ना तुला. नार मारा तू का मारा लिहितात? नाही काष्टाचा गुमान,
नाही काष्टाचा गुमान नाही कष्टाचा गुमान नाही कष्टाचा गुमान नाही कष्टाचा नाही कष्टाचा गुमान मला नाही कष्टाचा गुमान नाही कष्टाचा गुमान भ्रमरा सुमन भ्रमरा सुमन प्रेम प्रीतीचे बांधले प्रेम प्रीतीचे बांधिले भ्रमरा सुमन भ्रमरा सुमन प्रेम प्रीतीचे प्रेम प्रीतीचे मातीचे नाही काष्टाचा गुमान गोरी भ्रमरा सुमन गोरी भ्रमरा सुमना गोविंद मन सुमना नाही कष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन गोरी भ्रमरा गोवी भ्रमरा गुमान म्हणजे लाकडाची भुंग्याच्या पुढे अजिबात टरटर जमत नाही. भोंगा म्हणतो लाकडाला जास्त टरटर करायची नाही, त्याला म्हणतात गुमान. भुंगा लाकडा पुढे गुमान करू शकत नाही. हा लाकूड भुंग्या पुढे का कितीही लाकूड कठीण असलं सागायला जरी तरी भुंग्याने इकून दात लावला का तिकून पार करतो का दातात ताकद त्या तशी आहे. मग मला सांगा, जो भुंगा सागाचं लाकूड करू शकते तो पाकळी करणार नाही काय? बोला दाजीबा. करू शकतो करू शकत नाही का? कोरत नाही, कोरत नाही. करू काय शकत नाही? लाकूड करू शकतो सागाचं. हं, इकून लावला दात तिकून बाहेर पडतो भुंगा. जमत नाही त्याच्यापुढे कुणा टरटर. लाकूड काय करू शकत नाही, तो करू शकतो परंतु कोरत नाही का? जीव आहे त्याच्यावर, आणि ज्याच्यावर जीव असतो त्याला धक्का लागू देत नसतो म्हणून असा नियम आहे. हां, भ्रमरा ज्ञानवाराय म्हणतात, तू म्हणतो ना निघून जाईल निघून जाईल, संध्याकाळी काही होत नसते. संध्याकाळ म्हणजे पाप आहे. हां, संध्याकाळ म्हणजे आयुष्याचा वर म्हातारपण. हां, नाथराय म्हणतात, वृद्धाप्य तो केवळ पाप, सर्वांगी सुटे कंप, खोचे भेनी हाले लपलप, शब्दाचा केवळ प्रलाप. नाथ भागवत. हां, म्हातारपण भयंकर वाईट आहे. हां, म्हाताऱ्याने बोलायचं दिवसभर, घरातल्या कोणत्याच माणसाने ऐकायचं नाही, याला म्हणतात म्हातारपण. नुसतं बडबड करायची, ऐकायचंच नाही. हां, असं आहे ना. का म्हातारपण आहे ते? आयुष्यभर कष्ट केले असतात, आयुष्यभर कष्ट केले असतात आणि म्हातारा झाला असतो, इस्टेट कमवली असते कष्ट करून. बसा बरं का. मग काय होते का, त्या कष्ट करून इस्टेट कमवल्यामुळे म्हातारपण येते आणि मुलगा आणि सुनबाई सत्तेच्या मता सत्ता येते. म्हातारा बसतो कपाटापाशी बरं का पोत्यावर, आणि सुनबाई येते, कपाट उघडते, बंडलं काढते, दोटा दाबते, निघून जाते वाशिमला. मग येते सासू, तुम्ही कपाटाचा आवाज ऐकला का नाही? दार उघडून कपाटाचं बंडल घेऊन गेले, तुम्हाला माहित आहे का नाही? तुम्हाला माहित नाही का? माहित आहे का नाही? कोण होतं? घोडी. घोडी. आपल्या घरी गाय बैल घोडी कुठली? तुमची सुनबाई पुष्पा. पुष्पा गेली ना वाशिमले पैसे घेऊन. कोणासोबत? बैल. बैल कोण? तुमचा पोरगा अशक्या. गेली ना. आता तुमचं तोंड नाही उरलं तर. आणि मला कसं म्हणायचे, जुवायला तुला लुगडं कशाला पाहिजे?
मनुष्य मेला नाही, जिवंतच आहे, पण त्याच्या समोर सत्यानाश सुरू झाला. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा, मी तर अजून मेलो नाही गा, मी जिवंत असताना घरातल्या माणसाला एवढं 70 सुटलं गा, मला विचारत सुद्धा नाही गा, माझ्या बायकोचा सुद्धा अजिबात हिशोब धरत नाही गा. एक काळ कसा होता गा, पाय टाकल्या बरोबर सुनबाई थरथर कापत होती गा, आता बंडल नेले तरी मला विचारलं नाही गा. म्हातारपण आहे, संध्याकाळ फार वाईट आहे. दिवस गेलिया ठाक येईल शाय, होईल हाय राती काळी. हा, संध्याकाळी आपलं कोण नसते. हा, संध्याकाळी खातो म्हणतो मूर्खा, संध्याकाळी काय जमते. म्हणून जोपर्यंत तुमच्या ताब्यात कपाटाच्या चाब्या आहे, जोपर्यंत तुमच्या नावानं शेती आहे, तो तुमच्या हातात सत्ता आहे, तोपर्यंत दान धर्म परमार्थ करून टाका, पुन्हा तुम्हाला कोणी करू देणार नाही. हां, असं चिंतन आहे. ब्रह्मराला महाराजांनी मारला फटकार, मूर्खपणा करतो, संध्याकाळी खाईल म्हणतो, मूर्खपणा करू नको, पटकन मोकळा होऊन चटकन खाय. काय करू महाराज, ज्ञानोबा राहता चरण कमळ दडू रे, चरण कमळ दडू रे भ्रमरावला, चरण कमळ तळू रे भ्रमरा, चरण कमळ प्रभू रे भ्रमरा, चरण कमळ दडू रे भ्रमरा, चरण कमळ रे भ्रमरा, चरण कमळ तळू रे भ्रमरा, चरण कमळ प्रभू रे भ्रमरा, भोगीतून निघू बोला. भ्रमरा, चरण कमळ दडू, चरण भ्रमरा, भ्रमरा. काय करू म्हणता, पटकन परमात्म्याच्या चरणाचा आश्रय घे आणि भोगून मोकळा हो. संध्याकाळी काही जमणार नाही का. वृद्धाप्य तो केवळ पाप, सर्वांगी सुटे कंप, भेणे खोची हाले लपलप, शब्दाचा केवळ प्रलाप होय. पुत्रापासोनी सुखप्राप्ती, माता पिता होईन म्हणती, शेखी पुत्र अंगुष्ट दाविती, केवळ मोह पुत्रप्राप्ती. संध्याकाळी काय जमल तुला. अरे, जोपर्यंत पाय चांगले आहेत, कान चांगले आहेत, डोळे चांगले आहेत, तोपर्यंत पाहून घे का, पुन्हा हे सर्व निघून जात असते. हां, एक बाई भेटली मला, म्हटली देव पाहायचा आहे. म्हटलं मग जा पंढरपूरला. म्हणे दिसत नाही. म्हटलं चष्मा लावा. म्हणे चष्मा लागत नाही. मी म्हटलं का, पडदा आला काय, ऑपरेशन करा. म्हणे ऑपरेशन होत नाही. म्हटलं का, पडदा आला काय. ती म्हणे पडदा नाही आला, सतरंजी आली म्हणे. म्हणजे विशिष्ट वयानंतर डोळ्याचं ऑपरेशन सुद्धा होत नाही. हां, विशिष्ट वयानंतर कानात काही घाला, मशीन घाला का डॉक्टर घाला, ऐकूच येत नाही. हां, कसं काय, वयाप्रमाणे सर्व इंद्रिय विश्राम घेत असतात पुन्हा 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 पुन्हा. म्हणून त्या वयाची आशा पकडू नको, पटकन घे, चटकन मोकळा होय. चरण कमळ रे भ्रमरा, भोगी तू निष्ठूर रे भ्रमरा. पण
अशी दशा येईल पुढे तय मन होईल वेडे चिंतोनी ठेवी रोकडे आत्मज्ञान नाही का. चोर पाहे झोंबती तय आजित ऋषी जे संपत्ती का झाकी वाती न वचता की जे. चोर यायच्या आधी पैसे लपून ठेवा, झाकी करून ठेवा, दिवा जायच्या आधी भांडे पांगणून ठेवा, नाहीतर गंजाला पायला कळीसाण आंबडसाण असं होईन. का झाकी वाती न वचता की जे. दिवा विजायच्या आधी भांडे झाकून ठेवा, चोर यायच्या आधी पैसे लपून ठेवा. जोपर्यंत तुमची ताकद आहे तोपर्यंत तुमच्या नावानं बँकेत लपून पैसे ठेवा. ज्या पैशाचं म्हातारपणी काम पडल तुमच्या नावानं ठेवणार नाही तर माझ्या नावानं करा, माना नका करू. जय चोर पाहे झोंबती तयाजची ऋषी जे संपत्ती का झाकी वाती नवचता की जे. दिठी जवा हे तव पहावे ते तुले पाहे, मुकत्वाधी वाचा वाहे सुभाषिते. डोळे आहेत तोपर्यंत देव पाहून घ्या, पाय आहे तोपर्यंत वारी करून घ्या, कान आहे तोपर्यंत ऐकून घ्या, दात चांगले आहे तोपर्यंत पुंडलिकवर दाखवून घ्या. दा वाता वाती झाकी नवचता की जी. ह्या साऱ्या ओव्या या श्लोकावरच्या आहेत, एका श्लोकावरच्या. मोठा गोड आहे 13वा अध्याय. 13वा अध्याय मला फार आवडतो. विठ्ठल संसारिकाला समजत नाही आणि समजत नाही असं ऐकायला तयार नाही संसारी. हा असं आहे ना. एका गावामध्ये विहीर, उन्हाळ्यामध्ये पाणी संपलं, जेसीबीने विहीर खोदली. त्या जेसीबीने विहीर खोदताना जमिनीमधलं रसायन त्या पाण्यात उतरलं. पाणी टाकलं टाकीमध्ये, त्या पाण्याने साऱ्या गावाच्या मेंटलवर इफेक्ट केला. सारं गाव पागल झालं, सारं गाव पागल. हा, बाया पागल, माणसं पागल, सरपंच पागल, उपसरपंच पागल, सारे 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 पागल. ही हो हो हो. पागल म्हणजे काय लागते, मोठा रंग असतो पागलांचा. हां नाही काय, पागल खतरा असतात. सारं गाव पागल, पंतप्रधान पागल, मुख्यमंत्री पागल. काय करावं कळेना, सारं गाव पागल झालं. इंटरनेटला बातमी दिली, आमच्या गावात विहीर खोदली, पाणी पिलं, कोण पागल झालं गाव. कोण दुरुस्त करेल काय. अमेरिकेतून डॉक्टर आला, तो म्हटलं दुरुस्त करतो 2 महिन्यामध्ये, एवढे पैसे लागल. सह्या झाल्या, चेक दिले आणि त्यानं पागल लोक ताब्यात घेतले. 2000 पागल. भिंती बांधल्या 20 फुटाच्या दगडाच्या आणि सारे पागल आत घातले आणि त्यांना शिकवायचा. आणि 12 वाजले की पागलाला जेवायला सोडायचा. जाताना एक पागल भिंतीला कान लावायचा आणि आकाशाकडे पाहायचा. डॉक्टर म्हणायचा, एक पागला भिंतीला कान का लावतो, हो पुढे जा जेवायला. तो डॉक्टरला म्हणायचा, ए चुक चुक बुर. डॉक्टर बोलणं बंद करायचा. 6 महिने हटकलं पागलाला डॉक्टरनी, 6 महिने उत्तर दिलं डॉक्टरला पागलाने. 6 महिन्यानंतर डॉक्टरला असं वाटलं, याला हटकतो तरी हा कान लावतो भिंतीला, ज्या अर्थी त्या अर्थी भिंतीतून काहीतरी ऐकायला येत असलं पाहिजे. एक दिवस डॉक्टरनेच कान लावला. कशाला भिंतीला. 15 मिनटं काहीच ऐकू आलं नाही. डॉक्टर म्हटला, का रे 15 मिनटं कान लावा, काहीच ऐकू येत नाही रे. तो पागल म्हणतो डॉक्टरला, पागला मी 6 महिने लावला, मला नाही ऐकू आलं. तुला 15 मिनिटं कसं ऐकू येणार रे. खरा पागल कोण. ए डॉक्टर. पागल मोठं खतरा असतात. पंढरपूरला जायचो आम्ही, राहायचो पंढरपूरला, धुंडा मारत असताना, कंदारकर असताना बरं काय, संस्था सुटल्यावर. आणि मग सकाळी जाऊ 4 वाजता जायचो आंघोळीला. आंघोळ जाताना एक दिवस एक पागल, ए पोरांनो काय झालं रे, काय झालं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक दिवस एक पागल पोटावर झोपला होता वाळूमध्ये. मारण्याची थंडी होती, अंगात कपडा नव्हता, झोपला होता. गाणं म्हणतो होता, मेरे नशीबो में तू नहीं शायद. पोटावर झोपला होता, अंगात कपडा नव्हता, थंडी मराठी होती म्हणून गाणं म्हणत होता. मी पुढे गेलो, तो लगेच पाठीवर झालं, त्यानं गाणं बदललं, ढगाला लागली कळ. तेव्हा ते गाणं पण प्रसिद्ध होतं नाही. मी त्याच्यापाशी आलो, का रे पागला, म्हटलं काय,
तू पोटावर झोपला होता म्हटलं हा. गाणं म्हणतो का म्हटलं हा. हिंदी म्हटलं हा. पाठीवर झाला म्हटलं हा. गाणं बदललं म्हटलं हा. मराठी म्हटलं हा. कसं काय तुम्हाला समजलं नाही काय म्हण नाही समजलं नाही, तुमचा अभ्यास वाया गेला म्हटलं. मला म्हटलं काय कारण सांग ना. तुम्हाला सोपं कारण आहे. कोणतं कारण आहे म्हटलं. कॅसेट पलटून टाकली म्हटलं. मला हे समजेना हा पागल का आपण पागल. मोठे पागल खतरा असतो. आणि मूर्ख माणसाला मूर्ख म्हटलं आवडत नसते. हा, शिक्षण घेतलेल्या माणसात फार त्यांना अध्यात्म कचरा वाटतो, पण त्यांना हे माहीत नाही अध्यात्मच पुढच्या आयुष्याची शिदोरी आहे. आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. आ आ आ हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी. या देहामध्ये हरिभक्ती करून, चिंतन करून, परमार्थ करून पुढच्या योन्याची लाईन लावता येते. म्हणून पैसे किती कमवले, बंगले किती बांधले, इस्टेट किती गोळा केली, याला किंमत नाही आहे. धर्म किती केला, परमार्थ किती केला, सप्ताहाचं आयोजन कसं केलं, पंक्ती कशा गोळा केल्या, महिनाभर आपले कामं सोडून याच्या मागे लागून आपण लोकांना चिंतन ऐकवलं, हे महत्त्वाचं आहे का. आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी. इथं जे कराल ते फार महत्त्वाचं आहे. ही जी मंडळी आहे, तरुण मंडळी, ही आमचे संदीपराव म्हणा, डॉक्टर साहेब, ही मंडळी, हे आहेत काही लोक पुढारी तुमच्या सत्याचे, पंगत घेणारे माणसं, सौजन्यवाले. या लोकांच्यामुळे तुम्हाला धर्म ऐकायला मिळतो. फार महत्त्वाचं आहे. आपल्या मुलांना देव समजतो, आपल्या मुलांना, आपल्या मुलींना परमार्थ कळतो. म्हणून मुलांना कीर्तनामध्ये आनंद जबरदस्तीने. का मोबाईलने सत्यानाश केला असं आहे ते. फार त्रास व्हायला लागला. फार वाईट दिवस येणार आहे आता. जसे आईबाप आहेत ना आता आपले, असे आईबाप होणार नाही आता. जशी आता सहन करणारी पत्नी आहे, तसा समजून घेणारा आता पती आहे, तसे होणार नाही आता. फार वाईट, लगेच वाईट दिवस येणार आहे. अहो कलियुगाला किती वर्ष झाली लागून? 5038 वर्ष फक्त. कलियुग आहे 4,32,000 वर्षाचा. काय अवस्था होईल. आताच किती वाईट आहे. कसं वागतात, समाज कोणता याचा विचार नाही. मुसलमानाच्या लोकांनी 885 मुली कापून सुटकेसमध्ये भरल्या. माझ्यापाशी फोटोसह नाव आहे त्यांचं. तरीसुद्धा हिंदू समाजाच्या मुली कशा फसतात, कशा करतात, काय वागतात. काय वय तुझं, तुझा बाप किती मोठा, गावात त्याचा किती मान आहे, तुझी आई किती सुंदर आहे, तुझे आजोबा किती मोठे होते, तू काय करतेस. अगं बाई, तरुणपण आहे, काही करशील तुझ्या मतानं होईल, पण माय बाप जर रडत असतील तर तुला देव मरेपर्यंत सुख देणार नाही. असं वागू नको. तू चांगल्या कुलात जन्माला आली, प्राण द्यावा ह्या गोष्टी करू नये. का तुझ्या कुलातल्या माणसांनी फार सहन केलं, तुला माहीत नाही. हिंदू समाज काय मजा आहे हो, काय सुंदर आहे. रामकृष्ण हरी काय बोलले हो, काय बोलली कौसल्या, काय बोलली सीता. जिय बिनु देह नदी बिनु बारी, तैशिय नाथ पुरुष बिन नारी. रामा जीवा शिवाय देह असावा, पाण्याशिवाय नदी असावी, तस पुरुषाशिवाय स्त्रीच जीवन असते मालक. असं रामायण सुंदर आहे, तुळशी रामायण. मनुष्य पागल होतो ऐकून. रामायण आसुओं का ग्रंथ आहे. आम्ही पुण्यामध्ये रामायण केलं 100. 1 वाजेपर्यंत समाज बसायला, 1 वाजेपर्यंत रात्री तटस्थ. सारे रोड ब्लॉक मिरवणूक काढली त्या दिवशी.
अशी कथा आहे, गोड सुंदर. काय बोलली सीता, ओहो का राम बोलले, अगं तू किती मोठ्याची मुलगी आहे आणि काय म्हणतं, किती वाईट असते बाई वनामध्ये. 150 दुःख सांगितलं रामाने सीतेला, तरी सीता पडली पाया कौशल्याच्या. आई मला म्हणतात हे असं, आणि मला सांगा असं होईल काय. या समाजातली तू आहेस, तू रामाच्या कुलातली आहेस, तू कृष्ण कुलातली आहेस. सारं होऊ दे, गरिबी भोग, पण शिलाला धक्का नको लागू देऊ. विठ्ठल विठ्ठल अशी आपली परंपरा आहे. बरं काय, जगामध्ये कुणाचीच ताकद नाही तुमच्या पुढे. किती समाज विचित्र आहेत, किती धर्ममूर्ख आहेत. बायकोय बायको, मुलगी बायको, बहिणी बायको, आई बायको, आत्याई बायको, मामी बायको, काय 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 काय. पांडुरंगा, सुग्रीवाची पत्नी नेली वालीने, आणि मला का मारलं म्हटला सुगवाली. राम म्हटले सांगू तुला माहित नाही, या चारी आपल्या आईप्रमाणे असतात. कोणत्या ती म्हटले भावाची पत्नी आपल्या आईप्रमाणे असते, नाही काय, तुला समजत नाही, तू पाप केलं म्हणून तुला मारतो. एका मिनिटात तयार झाला वाली, बरोबर आहे, चुकलं माझं. अशा परंपरेमधले आपण आहोत. ज्ञानोबाराय म्हटले संध्याकाळची वाट पाहू नको, पटकन घेन चटकन मोकळा हो. चरण कमळ रे भ्रमरा. एक शेवटचा झटका मारला तेवढा सांगतो ना शेवेला पूर्णविराम. ज्ञानोबारा लिहितात, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदर रे भ्रमरा, सौभाग्य सुंदर रे, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदर रे भ्रमरा, सौभाग्य सुंदर रे भ्रमरा. बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा, बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा, चरण कमळ तळू रे भ्रमरा, चरण कमळ तळू रे भ्रमरा, बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा, बाप रखुमा देवी वरू रे, चरण कमळ तळू रे भ्रमरा, चरण कमळ तळू रे भ्रमरा. भ्रमरा भोगी तू विषाळू रे भ्रमरा. भोगी तू निश्चळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळ रे भ्रमरा, चरण कमळ
सौभाग्य. सौभाग्य कुणाला म्हणतात? जी बाई नवऱ्याच्या आधी गेली तिला सौभाग्यवती. नवरा मेल्यावर गेली ते गंगा. गंगा म्हणजे गंगा भागीरथी. म्हणजे काय? गंगेमध्ये गंगा जेव्हा समुद्राला मिळते तेव्हा तिचं वाहनं, दिशा, दशा, रंग समुद्रमय. तसा एकदा नवरा मेला म्हणजे बाईचं जीवन शून्य. म्हणून गंगा भागीरथी. कुणाला? नवरा मेल्या बाईला. हिला सौभाग्यवती. मग सौभाग्य शब्द वापरला अभंगामध्ये. जी बाई नवरा महाराजा आधी मरते तिला सौभाग्यवती. कुंकूसोबत. बरं का? मला सांगा तुम्ही, भुंग्याचा सौभाग्याचा काय संबंध आहे? हां, तशी मास्तरची मास्तरीन नाही का, भूताची भूतीन, तशी बुवाची बुईन, तशी भुंग्याची भुंगी नाही काय? नाही आहे काय? मग भुंगीन जर नाही तर मग सौभाग्य फलाचं काय काम आहे? त्याचं उत्तर असं आहे, अभंग माणसाकरता नाही आहे, भुंग्याकरता नाही, माणसाकरता. का? सौभाग्यवती बाईचं वैभव सांगतात. सौभाग्यवती बाईचा नवरा मेला म्हणजे तिरडी बांधतात आणि पाय तळपावला मोकळे ठेवतात. ज्या बाईचा पती वारला तिला उठवतात आणि तिचं मस्तक घासतात तळपावलाला आणि कुंकू पाडून टाकतात. तू आला होता, कुंकू लावत होते, तू निघून गेला, तुझं कुंकू तुझ्यासोबत घेऊन जा. जोडे काढतात. बांगड्या फोडल्या का बाई शून्य. का? तू आला म्हणून कुंकू लावतो तुझं, तू चालला कुंकू घेऊन जा. बाईला एवढं कुंकू महत्वाचं का लेकरानं जर हात लावला कुंकवाला, माझं सौभाग्य लिहिलं नाही त्याला हात लावू नको. हां, शहाणी बाई अंथरूणातून उठली म्हणजे आधी आरशात पाहते, कुंकू पुसलं काय, आधी कुंकू लावते, मग बाकीच्या क्रिया करते. सौभाग्य आहे ते. एकदा कुंकू पुसल्यानंतर बाई जशी शून्य, तसा मनुष्य देहातल्या जीवातून परमार्थ काढला म्हणजे माणूस शून्य. म्हणून सौभाग्य सुंदरू रे, बाप रखमा देवरू रे. बाईच्या आयुष्यातून सौभाग्य गेलं म्हणजे शून्य जीवन रे. तसा ज्याच्या आयुष्यातून परमार्थ गेला तो शून्य रे. सौभाग्य सुंदरू रे, बाप रखमा देवरू रे. परमात्मा तुझ्या सौभाग्याला लेणं आहे, त्याच्या पायापाशी राहा, तो तुझं आयुष्याचं कल्याण करील. बरं का? ट्रकाच्या मागे लिहिले असतात काही म्हणी. बरं का? काश आप हमारे होते तो. अजून लिहिलं असते, बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलं वागानं. अजून लिहिलं असते, दम है तो पार कर नाही तो इंतजार कर. अजून लिहिलं असते, पहिले राम बोलो फिर दरवाजा खोलो. अजून लिहिलं असते काय, बुरी नजर वाले तेरा मुँह, बुरी नजर वाले तेरा भी हो भला. अजून लिहिलं, सोच कर सोचो साथ में क्या जाएगा. अजून लिहिलं असते काय, ज्याची बायको मुकी त्याचा संसार सुखी. कसा काय काय माहिती, मला माहित नाही, पण लिहिलं असतं. अजून लिहिलं असते काय, सुखी ठेव देवा माझा धनी कुंकवाचा, सकाळीच ट्रक घेऊन गेला रे कांद्याचा. माझ्या कुंकवाचा मालक ट्रक घेऊन गेला, त्याला सुखी ठेव. म्हणजे जसं बाईला कुंकवाचं महत्त्व तसं मनुष्य देहातल्या जीवाला परमात्म्याचं महत्त्व. म्हणून सौभाग्य सुंदरू रे, बाप रखमा देवरू रे. हां, जेवढं बाईला सौभाग्य महत्त्वाचं तेवढा तुला देव महत्त्वाचा. म्हणून परमार्थ कर, चटकन देवाच्या पायाचं भजन कर, पटकन मोकळा हो. संध्याकाळची वाट पाहू नको रे. 11 वाजून गेले मला माहीतच नाही रे. 9:45 सुरू केलं पोरांनी भजन, 11:45 संपायला पाहिजे होतं, पण ते बोलता माहीतच नाही. आता असं म्हटलं 11 वाजून गेले, वेळ झाला. पण 11:30 हान फकीर आमटी काही 11:30 काय जीव घेता काय. रोजच कीर्तन आहे, लांब लांबचा प्रवास आहे. बरं काय, पण सांगावं वाटलं कारण की आपल्या संप्रदायामध्ये मोठी मजा आहे. आपल्याला की नाही भलतं खतरा काम आहे. कसं काय, आपल्या संप्रदायामध्ये जास्त वेळ घालवायचा नाही. आरतीत किती अभंग चरण आहेत, किती चरण आहे आरतीमध्ये
काय कारण आहे? जास्त वेळ घालू नको, उरक पटकन. ओवाळू आरत्या कुरवंड्या येते, त्यातलं चरण आहे. 5 चरण म्हणतो किती? युगे 28 सुरुवात आषाढी कार्तिकी आणि तुळशी माळगला आषाढी कार्तिक झालं काम. ज्ञानोबाच्या अभंगात आरती किती केलं? 3. ओवा आपलं कनकाचे ताट करी उभ्या गोपिका, त्यातलं चरण आहे ते काढून म्हणू नको, पटकन घे, उरकू पटकन. म्हणून पटकन तर नमनच महाराज लोक घेतात 10-10 मिनटं. हां, पांडुरंगा करू, ओम नमो ज्ञानेश्वरा, शांताकारम, महायोगपीठे, मनोजम, ही हो हो हो, आणि त्यात घालतो 15 मिनटं भोसडीची. मग कीर्तन काय करतो रे साल्या? त्यात छत्रपती सांगायचा, संभाजी सांगायचा, बाप घाल, माय घाल, आई माझी. बोला, आईन संभाजी हे सांगायचं जागा आहे का? छत्रपती. या कीर्तनाचा विषय आहे देव, चिंतन, मुक्ती, पुण्य, परमार्थ. हे सांगायचं का? हां, तरी हा पोरगा बरा आहे, नाही तर ते चक्रधार निघाला. यानं करायचं हा 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 डंग 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 टुंग 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 डुंग टुंग टुंग डुम डुम डुम. यात घातले 10 मिनटं यानं, या गड्यानं, त्या गड्यानं 10 मिनटं म्हणजे गेलं 20 मिनिटाचा तमाशा झाला की नाही. डुंग मग त्यात विनेकरी डुंगांग डुंगांग विनेकरी नवीनच लावल्याच्या माला त्याच्या. हा ना. अहो, विना किती पवित्र आहे. बारक्या पोराने विना घेतला तरी किती मोठा महाराजाच्या पाया पडतो. एवढा विना पूज्यमान आहे. पण विना नाचवायचा टुंग टुंग डंग टुंग 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 गुम 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 टम 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 टाळी वाटाळी टाळ. काय चाललं? 15-15 मिनटं नमन. 2 तास कीर्तन असतात देवा. कधी सांगायला भंग? एवढं तुम्हाला सांगितलं तरी अभंगातलं 25 सांगितलं गेलं. अजून शिल्लक आहे भंडार मोठा. आणि त्यात जर आई घातली, माय घाल, बाप घाल, शिवाजी घाल, छत्रपती घाल, कसं होईल? असं नाही करायचं. आम्ही मोठ्या संगतीमध्ये राहिलो ना. हां, आम्ही चांगल्यात राहिलो, फटक्यात राहिलो आम्ही. तुम्हाला सांगितलं ना का 500 टाळकरी होते. शब्द बोलताय, खाली मान घातली जमत नव्हतं. 50 वर्षे आमच्या तंबूत झोपले पांडुरंग महाराज वैद्य. त्यांच्याकडे मी शिकलो. अशोक पांचाळन मी 1 वर्षाला शिकलो आम्ही. जमत नव्हतं. एक खटकन मारला खालून बुवानी, एका मिनटात पखवाज लावायचे. असं खराब काम होतं त्यांचं. असे महात्मे आम्ही पाहिले. म्हणून गडबड झाली नाही पाहिजे. वाटेल काय राग आहे की हा पोरगा तर नेहमीचाच आहे आमचा, म्हणजे महाराज इथं नेहमीचेच लोक आहेत ना, असं राग नाही. पण लोकांना सांगायचं असते इतके मोठे रुपये खर्च केले यांनी, झोप सोडून दिवसभर कष्ट करणारे माणसं इथे आले, त्यांना सांगितल्या जावं. हा शुद्ध भाव आहे. गणपती शपथ सांगतो, कुणाचा राग नाही मला. हां, फक्त एवढंच आहे का भरपूर सांगितलं जावं. आमचे गुरु सांगायचे, लोकांच्या घरी जेवशील, लोकांचे पैसे घेशील, चांगलं सांगशील नाही तर फुटून निघल, महारोग होईल तुला, भोगून द्या लागन तुला. म्हणून भीतो आम्ही. असं आहे का? पाप आहे नाही. दिवसभर उन्हात राबता तुम्ही, 300 रुपये कमवता, वर्गण देता, त्याचे पैसे आम्हाला भेटतात. हे आम्हाला माहीत आहे. वारकरी आहोत आम्ही खानदानी. पण सांगितलं का दाखवा महाराज, 42 वर्ष चालणारा पायी दाखवा महाराज. कंटिन्यू पायी चालते, दाखवा ना कोणी. दिंडी चालील मी नाही असं नाही कधी. कसं काय? हे कशा करत? त्यांनी फार कष्ट केले ना हो. बायकोचं मुंडकं मांडीवर, बाई म्हणते भाकर आणा, भाकर नाही ना, भाजी आणा, भाजी नाही ना, भात आणा ना, भात नाही, काय आणू? काही आणा बाबा, अन्न आणा फक्त, असं म्हटली आई साहेब तुकोबारायाची. आणि भेटलंच नाही. आणि शेवटी काय झालं? दुष्काळी आटले द्रव्य नेला मान, श्री एक अन्न 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 करिता मेली. अन्न 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 देवपड समोर महाराजांचे किती त्यांचा संप्रदाय सांभाळा. तुमच्यावर जबाबदारी आहे गावकऱ्यावर. नरकात तुम्ही जाल पहिल्यांदा. तुम्हाला कोणते महाराजांचे कोणते नाही तुम्ही ठरवायचं आहे. दोष लागल तुम्हाला, आम्हाला नाही. तुमच्या हातात आहे देवा. फार महाराज लोक चांगले आहेत हो, फार सुंदर महाराज, फार तपस्वी लोक आहेत.
काय सांगू तुम्हाला, आम्ही पाहिले नाही, अजूनही फार लोक आहेत महार अभ्यासू, फार चिंतन न करणारे तपस्वी माणसं असतात ना देवा, तपश्चर्य आहे ना हे. बंडा तात्या कराडकरांना सप्तात आलायचा व्यसनमुक्त योग संघ किल्ल्यावर, तुळापूरपासून शिवनेरीपर्यंत 13 वर्ष माझे कीर्तन कायम. सारे महाराज म्हणजे तुम्ही पद्माकर महाराज का घेता हो, तर तुम्हाला माहीत नाही, वारकरी आहेत ते, दिंडीत चालतात दिवसभर. तात्या बोलले पोरांना आमच्या 13 वर्ष मी होतो, सारे महाराज बदलून, पांडुरंग वैद्य या वर्षी, घुले त्या वर्षी, संदीपान त्या वर्षी, एकच काय मी. जुने माणसं आहेत ना तात्या. असं आहे, कसा करता सांगतो. तो वारकरी संप्रदाय आहे, हे सोन्यासारखी टीम तुमच्या गावात निर्माण झाली. आणि अन्नदाते, वर्गणी दाते, सौजन्य घेणारे, ज्यांनी माझं सौजन्य घेतलं ते श्री हरिभक्तपरायण विश्वासराव निळकंठरावजी देशमुख आणि श्री गोपाळरावजी बाबूरावजी देशमुख ठेकेदार, या दोघांनी माझं सौजन्य घेतलं. आणि आजचे अन्नदाते सकाळचे श्यामभाऊ देशमुख, संचित बाबासाहेब देशमुख आणि गोपाळ पाटील, बरोबर आहे. आणि संध्याकाळचे अन्नदाते इंगोले परिवार, शेळगाव, ओमकारगीर, बरं का. या लोकांनी अन्नदान केलं. सुंदर मृदंगवादक आहे, चांगला मनुष्य मुलगा आहे, बरं का. काय महेश महाराज चांगला आहे, हे चांगले पोरं आहे, वारकरी आहे. धोतर नेसलं नाही, निळा चड्डा, हिरा पायजामा, असं करायचं नाही. आमचे संतोषराव यांचा माझा खूप वर्षांपासून संबंध आहे. आमचे नात्याचं गाव आहे, तिथे आमच्या आतेभावाला मुलगी दिली, यांच्या गावातली विनायकरावांची पुतणी, बरं का. हे सारं गाव आहे, सारे गाव माझ्या नात्यातले गोत्यातले आहे, बरं का. फक्त विदर्भात मी जास्त राहत नाही. आज हा योग आला, झालेली सेवा गणपतीच्या चरणावर समर्पण करून सेवेला पूर्णविराम. विठोबा रखुमाये, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठो